लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही. तारदाळमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाम ग्वाही. हातकणंगले तालुक्यातील कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सानिका आवाडे यांच्या प्रचारार्थ चांदणी चौक तारदाळ येथे लाडकी बहीण सन्मान सभा आयोजित केली होती. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघाला निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन दिलं. उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की या जाहीर सभेत आश्वासन देतो की पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून विकास कामे उभी करण्याचा संकल्प देतो. माता सुरक्षित तर परिवार सुरक्षित या उदात्त हेतूने आम्ही चालू केलेली लाडकी बहीण योजना तळागाळात पोहोचली आहे. विरोधक आमच्यावर ही योजना बंद पडणार अशी टीका करत आहेत, पण जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि मी आहे तोपर्यंत ही योजना बंद पडू देणार नाही असा विश्वास मी देतो. त्यामुळे महायुतीच्या पाठीशी रहा असंही ते म्हणाले. उमेदवारांच्या पाठीमागे महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला असणार आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना विजयाचा गुलाल लागणार आहे असं मी ठासून सांगतो. महिलांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा करून त्यांना लखपती झालेलं आम्हाला पाहायचं आहे. तसेच भविष्यात जसे लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर केलं तसेच भविष्यात लाडक्या भावांसाठीही नवनवीन योजना आणून त्यांनाही स्वतःच्या पायावर उभं करणार आहे असं वक्तव्य तारदाळ येथील नारी शक्तीच्या सन्मानार्थ लाडकी बहीण सन्मान सभेच्या कार्यक्रम प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. यावेळी पुढे बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, तारदाळमध्ये सुरू असलेल्या जलजीवन योजना माझ्या सहीने मंजूर होऊन ती सध्या कार्यान्वित आहे. या प्रसंगी पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर, आमदार डॉक्टर राहुल आवाडे, आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार डॉक्टर अशोकराव माने, माजी मंत्री प्रकाश आवाडे, खासदार धैर्यशील माने, संजय पाटील यड्रावकर, अजय पाटील यड्रावकर, आदित्य पाटील यड्रावकर, प्रसाद खोबरे, सरपंच पल्लवी पोवार यांच्यासह तारदाळ खोतवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य, महायुतीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक खोतवाडी सरपंच विशाल कुंभार, यशवंत वाणी, कोरोची सरपंच संतोष भोरे यांनी केलं. सभेचे निवेदन ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत जाधव यांनी केलं. आभार सचिन पोवार यांनी मानले. महानकट न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी, तारदाळ.